नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा फॉर्म तुम्ही जर भरला असेल, भरत असाल, भरला नसाल किंवा भरायचा नसेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती देणार ती खूप महत्त्वाची. टीईटी परीक्षा किंवा सीटीटी परीक्षा तुम्ही एकदा दिली आहे, पात्र असाल तरी पण टीईटी तुम्हाला डबल परत देता येते का? जर परत दिली, मला जर मार्क जास्त पडले तर वेल अँड गुड, जर कमी पडले तर मग माझ्या कोणत्या मार्कशीटचा विचार केला जातो? बऱ्याच मुलांच्या मनात हे आहे की लेटेस्ट जी टीईटी तुम्ही दिली त्याचे मार्क विचारात घेतले जातात. असं अजिबात नाहीये. पहिलेच क्लिअर करतो, असं अजिबात नाहीये. तुम्ही कितीही टीईटी देऊ शकता, कितीही सीटी देऊ शकता, जेवढ्या एक्झाम दिल्या त्यापैकी कोणताही सर्टिफिकेट तुम्ही टेट साठी वापरू शकता. तो पुढे जाऊन तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो ह्या प्रश्नांची उत्तरं. पुढे पुन्हा देता येते का याचं उत्तर? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं यस देता येते. परत सांगितलं कोणताही एकच पेपर पण देता येईल का? उदाहरणार्थ सीटीटी मी दिलेली आहे. काय दिली? मी सीटीटी दिली आहे. पहिला पेपर पात्र आहे, दुसरा टीईटी मधून देता येईल का? हा एक प्रश्न मुलांचा. म्हणजे सीटीटी मधून एक पात्र आहे, दुसरा टीईटी मधून झालो तर चालेल का? परत एक प्रश्न आहे, सीटीटी दिलेली आहे, दोन्ही पेपर पात्र आहे, मार्क्स वाढवण्यासाठी मी टीईटीचा वापर करू शकतो का? टीईटी देऊ शकतो का? असाही प्रश्न मुलांचा आहे. किंवा याच्या अंतर्गत बरेचसे प्रश्न मुलांचे आहेत. त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे 50% ऑफ मध्ये बॅचेस ऑन केलेले आहेत. सो लगेच जाऊन ऍडमिशन घ्या. फार कमी सीट्स अवेलेबल आहे. 1355 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. सगळ्या बॅचेसवर 50% सूट आहे. शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल कंबो बॅच तुम्ही घ्या. पेपर 1 पेपर 2 दोन्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ज्याची फी तुम्हाला 1482 प्लस जीएसटी असणार आहे. 16 सप्टेंबर आजपासून बॅचेस सगळ्या चालू झालेल्या आहे. ही पेपर 2 ची गणित विज्ञानची बॅच आहे, ही पेपर 2 ची सामाजिकशास्त्राची बॅच आहे, ही पेपर 1 ची सेपरेट बॅच आहे. ह्या तिन्ही बॅचला 1355 प्लस जीएसटी आहे आणि कंबो बॅचला 1482 प्लस जीएसटी. सो लगेच ऍडमिशन घ्या. ऍपवर जा, कुठे जायची गरज नाही, कोणा कॉल करायची पण गरज नाही. ऍप डाउनलोड करा, ऍपवरून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. तुमचे पैसे कुठे जात नाही. फक्त आपला लोगो जो आहे ना, तो रेड कलरचा पेनचा लोगो आहे, हे लक्षात घेऊन ऍडमिशन घ्या. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा. सीटीटी टीईटी दिलेली आहे, पहिला पेपर पात्र आहे, दुसरा पेपर टीईटी मधून देता येईल का? आता मला असं म्हणायचं बघा, मी इथे टीईटी काढून टाकतो. इथे काय करतो? टीईटी काढून टाकतो. मी सीटीटी मधून पहिला पेपर पात्र आहे, म्हणजे सीटीटी मधून पात्र आहे पहिला पेपर, सीटीटी मधून पात्र आहे कोणता पेपर आहे? पेपर 1 पात्र आहे. मग मी टीईटी मधून हा पात्र होण्यासाठी, काय म्हटलं? पात्र होण्यासाठी हा सेकंड पेपर देऊ शकतो का? पेपर सेकंड देऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे यस, तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग टेटला फॉर्म भरताना तुम्हाला दोन्ही ऑप्शन असतो. एका ठिकाणी दिलं जातं टीईटी, नंतर सीटीईटी. मग तुम्हाला टीईटी मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर 2 चे मार्क टाकू शकता इथे. फॉर एक्झाम्पल पेपर 2 ला मला 92 मार्क पडले आणि टीईटी मार्फत तुम्ही पेपर 1 ला किती मार्क पडले? तर पेपर 1 ला क्वालिफाईड आहात तुम्ही, तुम्हाला मार्क पडले फॉर एक्झाम्पल 94. हे तुम्ही अपडेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सीटीटी मधून एक पेपर पात्र झाला आणि टीईटी मधून दुसरं पात्र झाला तर दोघं वापरू शकतो का सर्टिफिकेट? यस, 100% वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे सीटीटी. आता टीईटी परत मी काढून टाकतो. सीटीटी दिली आहे किंवा टीईटी पण तुम्ही पकडू शकता. जरी इथे मी काढलं ना, हे पण विचार तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग दुसरा सीटीटी किंवा टीईटी दिलेली आहे, दोन्ही पेपर पात्र आहे, मार्क्स वाढवण्यासाठी टीईटी देता येईल का? बरोबर, टीईटी 2024 मी द्यावी का? हाही प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे, कॅटेगरीचा कोणताही पकडा तुम्ही, कॅटेगरीचा उमेदवार आहे, त्याला पेपर 1 ला आणि पेपर 2 ला फॉर एक्झाम्पल मार्क आहे. फॉर एक्झाम्पल पेपर 1 ला याला 92 मार्क आहे, पेपर 2 ला मात्र हे याला 85 मार्क आहे. मग याचं म्हणणं असं आहे की मला पेपर 2 चे मार्क वाढवायचे. मी पेपर 2 सीटीटी मधून पास आहे, म्हणजे आतापर्यंत हे जे आहेत ना, हे सीटीटी मधून पास आहे, हे सगळे सीटीटी मधून पास आहे. मग आता मला पेपर 2 चे मार्क वाढवायचे, मी टीईटी द्यावी का? टीईटी 2024 द्यावी का? तर 100% द्यायला पाहिजे. द्यावी का? तर 100% द्यायला पाहिजे. द्या का मार्क वाढवायची? मी याच्या पहिले व्हिडिओ घेतलाय बघा, त्या व्हिडिओत बघा मार्क का वाढवायचे. कारण ओपन मध्ये तुमचा विचार केला जाईल तेव्हाच, जेव्हा तुम्हाला 90 किंवा 90 प्लस मार्क असतील तेव्हाच तुमचा विचार केला जाईल. आता ज्याला ऑलरेडी पेपर 1 ला 92 मार्क आहे, ह्या पेपरला परत देऊन काही उपयोग नाहीच आहे, सो देण्याची गरज नाही. या संदर्भात डिटेल्स मध्ये 4 वाजता माझा व्हिडिओ होणार आहे लाईव्ह स्वरूपातला, तिथे आत्ताच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तिथे चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाकून ठेवा. सो यासाठी बघा, तुम्हाला सीटीटी असू द्या, टीईटी असू द्या, कोणती दिली असू द्या, आता टीईटी 2024 मार्क्स वाढवण्यासाठी द्यायला पाहिजे का? त्याचं उत्तर आहे यस, देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही पेपरचे मार्क वाढतात. मी तुम्हाला इथे पकडलं, एखादा विद्यार्थी सर माझे इथे पण माझे मार्क किती आहे? इथे मला मार्क 84 आहे सर, मग मला दोन्ही पेपर द्याल का? यस, दोन्ही पेपर देता येईल. जरी सीटीटी मधून तुम्ही पात्र आहात तरी पण टीईटीचे मार्क वाढवण्यासाठी टीईटी 2024 पण द्यायला काही प्रॉब्लेम तुम्हाला नाही. आता पुढे याचा प्रश्न असा आहे की सर मग टेट शिक्षक भरतीमध्ये टीईटी सीटीचे कोणते मार्क्स पकडले जातील? फॉर एक्झाम्पल मी 2022 ला टीईटी दिली आहे, 21-22 ला टीईटी दिलेली आहे. त्या टीईटी मध्ये मला मार्क्स पेपर 1 ला
पेपर 1 ला पेपर 2 ला पात्र आहे मी. फॉर एक्झाम्पल हा कॅटेगरीचा उमेदवार आहे, बरोबर. हा पात्र आहे म्हणजे काय, याला मार्क पडले फॉर एक्झाम्पल 84, याला पडले ते 86 मार्क पडलेले आहे. किंवा एखादा ओपन 22, चला सीटीटी पकडतो मी. सीटीटी मी एक्झाम दिली 2024 ला दिली आहे, 2024 आत्ताच दिली आहे, आणि मला पेपर 1 ला आणि पेपर 2 ला, पेपर 1 ला आणि पेपर 2 ला मार्क असे पडलेले, याला पडले 87, याला पडले 89 असे पडलेले आहे. मग मी आता परत 2024 ची एक्झाम दिली, फॉर एक्झाम्पल मार्क वाढवण्यासाठी मी 2024 ची एक्झाम दिली. याच्यात मी मार्क अजून काही कमी जास्त करू शकतो. एखादा अपात्र पेपर आहे, तो पात्र होण्यासाठी सेपरेट पण टीटी मी देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पेपर 1 ला मला मार्क फॉर एक्झाम्पल 80 पडले, पात्र नव्हतो, तर याच्यासाठी फक्त पेपर 1 देऊ शकतो का, देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला दोन्ही द्यायचे, दोन्ही देऊ शकता तुम्ही. आता मार्क वाढवायचे, मला मार्क वाढवायचे, मग मी 24 मध्ये एक्झाम दिली टीईटीची. फॉर एक्झाम्पल कंडिशन 1 असेल, कंडिशन 1 काय असेल, ही एक्झाम दिली टीईटीची, मला पेपर 1 ला मार्क पडले 79 आणि पेपर 2 ला मार्क पडले फॉर एक्झाम्पल 84, बरोबर. ही कंडिशन मी यांना म्हणतो, ही कंडिशन ह्या ए उमेदवाराला आहे लागू, बरोबर. हा ए उमेदवार आहे. मग हा विचार करतो की सर मी दिली एक्झाम टीटी, पण सर मागच्या पेक्षा काही मार्क पडले मला, मग आता काय करेल सर, लेटेस्ट ही दिली आहे, माझे मार्क कोणते पकडले जातील, कोणते पकडले जातील, तर तुम्हाला दोघांपैकी कोणते वापरतील. आता हा तर तुम्ही वापरा नाही. फॉर एक्झाम्पल मी असं पकडतो, मला 79 मला थोडे जास्त पडले, 81 पडले, तर मग कोणते याच्यापेक्षाही जास्त आहे ना, मग तुम्ही सर्टिफिकेट हे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लेटेस्ट नाही, तुम्ही इथून मागे 10 टीटी देऊ द्या, त्या 10 टीटी मध्ये ज्या टीटीला जास्त मार्क आहे किंवा त्याच्यातल्या एखाद्या पेपरला जास्त मार्क आहे ते तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल 2000 मी एक एक्झाम्पल पकड, 2018 मी टीईटी दिली होती, टीईटी मध्ये पेपर 1 ला मला 92 मार्क आहे, आणि 2022 ला मी टीईटी दिली होती, आणि टीईटी मध्ये पेपर 1 ला मला 96 मार्क आहे, तर हे वापरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. किंवा इथे मला मार्क पडले होते 96 मार्क वाढवण्यासाठी मी प्रयत्न केला, इथे मला पडले 82, तर मी कोणते वापरू, हे वापरा ना, काही प्रॉब्लेम नाहीये. जेवढे टीईटी द्या तुम्ही त्यापैकी ज्याचे जास्त मार्क आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होणार, ते मार्क्स ते सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. आणि लाईफ टाइम असतो तुम्हाला ते, बरोबर. इथे बघा, आता कंडिशन 1 सांगितली मी, तुम्ही हे वापरू शकता. कंडिशन 2 सांगतो मी, कंडिशन 2 तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल ह्या उमेदवाराने ए उमेदवाराने परत एक्झाम दिली, त्याला मार्क असे पडले, पेपर 1 ला मार्क पडले फॉर एक्झाम्पल त्याला मार्क पडले 84 होते, याला 79 पडले म्हणजे अपात्र झाला, आणि पेपर 2 ला त्याला मार्क 86 होते, इथे पडले 94. मग तो काय करू शकतो, ह्या सर्टिफिकेट मधले हे मार्क वापरू शकतो, 84 चे ह्या सर्टिफिकेट मधले 94 चे मार्क वापरू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही त्याला. लक्षात घे, इथे तुम्हाला मी काय सांगतोय, दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दोघांनाही मार्क वाढून गेले. कंडिशन 3 मध्ये इथे झाले फॉर एक्झाम्पल, इथे झाले 92 मार्क, इथे झाले 96 मार्क, मग हेच सर्टिफिकेट वापरा, दुसरं वापरायची गरज नाही. समजते मी काय म्हणतो. अशा पद्धतीने तुमचे मार्क्स कोणते पकडले जातील, तर जे तुम्हाला ह्या टेट मध्ये शिक्षक भरतीमध्ये वापरावेसे वाटतात तेच मार्क तुम्हाला इथे टाकायचे आणि तेच पकडले जातील, त्याची काळजी करू नका. लेटेस्ट वगैरे वापरत नाही, लेटेस्ट वगैरे पकडत नाही, तुम्हाला जे अपेक्षित ते मार्क पकडले जाणार. सो टीटी सीटीटी अशा तुम्ही कितीही वेळ देऊ शकता, पण कुणी द्यायला पाहिजे ज्यांचे मार्क ऑलरेडी वाढलेले आहे. फॉर एक्झाम्पल कोणताही उमेदवार असेल त्याचे मार्क्स जर 90 किंवा 90+ असतील तर त्यांनी पुन्हा एक्झाम द्यायची गरज नाही. घेतो लक्षात. पण अजून एज बद्दल पण क्रायटेरिया आहे, एज बद्दलचा काय क्रायटेरिया आहे, 4 वाजता लाईव्ह आहे, त्याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. तुमचे प्रश्न टाकून ठेवा. सो मला सांगायचं होतं, तुम्हाला रीच झाला असेल तुमच्यापर्यंत, मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ, असे व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, फक्त इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरतीच मिळतील. कारण हे छोटे छोटे इश्यू 2022 ला टेटला शिक्षक भरतीला हा इश्यू झाला होता, आणि हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कारण ह्यावेळेस तुम्हाला टार्गेट जे ठेवायचे 90चं, त्याचा व्हिडिओ सेपरेट 4 वाजता तो बघायला विसरू नका, त्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात सिलेक्शन मध्ये, नक्कीच बघा. सो जाता परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमी कडनं हे पुस्तक तुम्हाला 50% ऑफ मध्ये, लगेच जाऊन हे बुक लगेच परचेस करा, कारण हे बुक सगळ्यांनाच गरजेचं आहे. आणि ज्यांना बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनी एवढं एकच पुस्तक व्यवस्थित वापरा, बाकी काही वापरायची गरज पडणार नाही. आपले लेक्चर नोट्स आणि हे वापरा. ज्यांना शक्य त्यांनी लेक्चर अटेंड करा, बॅच अटेंड करा, ज्यांना नाही शक्य सेल्फ स्टडी करा, पण हे बुक्स तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर हे दोन्ही पुस्तक अपकमिंग आहे. थोडा वेळ लागला आम्हाला, अपेक्षित प्रिंटिंग लगेच येईल, पण प्रिंटिंगला वेळ लागला, कदाचित एवढा 2-4 दिवसामध्ये दोन्ही पुस्तकं अवेलेबल होतील. कुठे जायची गरज नाही, अभ्यास पक्का चालू ठेवा. काही शंका असेल कमेंटमध्ये टाका, आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.